नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 50 ते 60 वयोगटातील लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी जीवनशैलीत काही गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. या वयोगटात मानसिक आरोग्यावर वयानुसार होणारे शारीरिक बदल, निवृत्ती, एकटेपणा, जबाबदाऱ्यांमधील बदल आणि सामाजिक स्थितीचा नक्कीच परिणाम होत असतो. तेव्हा काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तणावपूर्ण विचार टाळा, नकारात्मकता टाळा. सतत चिंता, काळजी आणि भूतकाळातल्या घटना मनात ठेवणं टाळा. मी आता काही उपयोगी नाही, माझं आयुष्य संपलं, अशा विचारांपासून दूर राहा. सकारात्मक विचारांचा नक्कीच सराव करा. एकटेपणा आणि सामाजिक अलगाव टाळा. मित्र, कुटुंब, शेजारी यांच्याशी संपर्क तोडू नका. सामाजिक कार्यक्रम, सत्संग, भजन, गप्पा यामध्ये नक्कीच सामील व्हा. एकटं राहणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. त्याचप्रमाणे अति TV, मोबाईल आणि सोशल मीडियावर अवलंबून राहणं हेही टाळा. दिवसभर मोबाईलवर बसणं मन आणि डोळ्यावर परिणाम करतं. नकारात्मक बातम्या पाहून मानसिक चिंता वाढते. डिजिटल डिटॉक्सचा अवलंब करा आणि वेळ मर्यादित ठेवा. औषधांवर अति अवलंबून राहू नका. त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा, जसं की व्यायाम करा, जीवनशैलीमध्ये चेंजेस करा. मानसिक तणाव आणि झोपेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नका. आयुर्वेद, प्राणायाम, ध्यानधारणा यासारख्या नैसर्गिक उपायांचा नक्कीच अवलंब करा. त्याचप्रमाणे अतिसंतुलित आहार आणि चुकीच्या सवयी टाळा. यामध्ये मग अति खाणं, जंक फूड, अतिसाखर किंवा कॅफेनयुक्त पदार्थ टाळा. असे पदार्थ मानसिक चंचलता आणि अस्वस्थता वाढवतात. अनियमित झोप आणि दिवस-रात्रीची उलटी जीवनशैली टाळा, जसं की उशिरा झोपणं, उशिरा उठणं यामुळे मानसिक थकवा वाढतो. झोपेच्या अनियमित वेळा टाळा. शरीराला न चालवणं म्हणजेच निष्क्रियपणा टाळा. शारीरिक हालचाल न झाल्यामुळे मानसिक थकवा, नैराश्य येतं. चालणं, योग, प्राणायाम ही शरीर आणि मन दोघांसाठीही उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे आर्थिक चिंता आणि निराशा टाळा. निवृत्तीनंतरची आर्थिक स्थितीवर अतिविचार करत बसू नका, कारण गरजेची योजना आधीच करा आणि थोडं सोडून द्यायला शिका. इतरांशी तुलना करणं टाळा. ते किती यशस्वी आहेत, मी काहीच केलं नाही, अशी तुलना नैराश्य वाढवतं. आपल्या जीवनातली चांगली कामं आठवा आणि त्याचा आदर करा. सतत तक्रार करणं टाळा. आजकालचे लोक वाईट आहेत, काळ वाईट आलाय, अशा तक्रारी मनात ठेवू नका. अशा बोलण्यामुळे आपण इतरांपासून दूर जाऊ शकतो. मानसिक समस्या लपवणं किंवा दुर्लक्ष करणं टाळा, जसं की नैराश्य, भीती, अतिचिंता या समस्या लपवू नका. त्यावर वेळेवर सल्ला आणि उपचार घ्या. जर तुम्ही वेळेवर उपचार घेतले तर ते लवकर बरे होतात. त्याचप्रमाणे नवीन गोष्टी शिकण्यापासून दूर राहणं टाळा. आत्ता शिकून काही उपयोग नाही असा विचार मनातून काढून टाका. त्यासाठी नवीन छंद, भाषा, कलेत स्वतःला गुंतवा. यामुळे मेंदू ताजातवाना राहतो. त्याचप्रमाणे अपराधीपणा आणि पश्चाताप यामध्ये अडकून राहणं टाळा. त्यावर वेळेवर सल्ला घ्या, उपचार घ्या. नक्कीच त्या गोष्टी बऱ्या होतात. आता आपण काहीही उपयोगाचं नाही म्हणून काही गोष्टी करणं सोडून देऊ नका. यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळतो, तुम्ही उत्साही राहता आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यस्त राहता. यामुळे नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येणं बंद होतं. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. त्याचप्रमाणे जुन्या चुका, वाईट निर्णय याचं ओझं मनावर ठेवू नका. त्याचप्रमाणे काही गोष्टी चुकल्या असतील तर माफ करा. स्वतःलाही माफ करा आणि इतरांनाही माफ करा. अत्याधिक जबाबदाऱ्या स्वतःवर घेणं टाळा. सगळ्यांची काळजी घेण्याचा अतिप्रयत्न करू नका. त्यामुळे मन थकतं. स्वतःसाठी वेळ द्या. आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वतःला नक्कीच वेळ द्या. वय वाढल्यावरही मेंदूला उत्तेजन देणं गरजेचं असतं. मानसिक आरोग्य ही शारीरिक आरोग्याइतकीच महत्त्वाची बाब आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. तेव्हा मानसिक आरोग्याकडेही तेवढंच लक्ष द्या. मानसिक आरोग्य सांभाळणं म्हणजे मनाला जपणं. वय जसजसं वाढतं तसं शरीर, मन आणि भावना बदलतात. त्यामुळे वयाच्या 50-60च्या टप्प्यावर काय करावं, इतकंच काय टाळावं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी टाळल्या तर सकारात्मक मनोवृत्ती, समाधान आणि मानसिक स्थैर्य यांची नक्कीच जपवणूक करता येते आणि तुमचं
50 ते 60मधील जे वय आहे त्या वयामध्ये तुम्ही उत्साही, आनंदी आणि स्वतःला व्यस्तही ठेवू शकता. त्याचबरोबर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं. यासाठी काही गोष्टी टाळणं मात्र नक्कीच खूप गरजेचं आहे.